हा विजयस्तंभ आहे. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांचं हेच वैशिष्ट्य आहे. खूप थरारक किल्ले तिथले. चढायसाठी आणि उतरायसाठी एकदम कठीण वाट आहे. इथून डायरेक्ट दरी दिसते आपल्याला. एक चुकीचं पाऊल डायरेक्ट आपल्याला स्वर्गाची आठवण करून देत. त्या मागच्या सुळक्यावरनं चढायला खूप अवघड आहे. त्याला गड भावला किंवा गड देवता असंही म्हणतात. सपाट जमिनीवरती लवकर पाणी लागत नाही, परंतु गडाच्या इतक्या उंचीवरती पाणी कसं काय लागलं. ही आपली सह्याद्रीतली घसरगुंडी. त्यांच्या अशा प्रकारे मृत्यू होऊ शकतात. स्थानिकांच्या सांगण्याप्रमाणे हे एक जेल आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दिवस तिसरा. आज आपण राहिलेलो जागा म्हणजे हे एकदम सुंदर तळं, एकदम निसर्गरम्य वातावरणात राहिलेलो. हा दिसतोय तो धोडप किल्ला. आणि आपण या आश्रमात राहिलो होतो. या आश्रमात हे बाबा असतात. आणि आता सगळी तयारी झाली. आता आपल्याला जायचं आहे कांचना, मांचना आणि इंद्राई ह्या सगळ्या गडासाठी आपल्याला आज जायचं. नाश्त्याची तयारी झाली आपली. इथं नाश्त्याची तयारी सगळी झाली. आता फक्त नाश्ता करायचा आणि निघायचं. चला भेटूया आपण कांचना मांचना या किल्ल्यावर. आपण आता कांचना किल्ल्याच्या हा कांचना किल्ला आणि आता पायथ्याला थांबलो आहे. हा विजयस्तंभ आहे काय. ह्याचा इतिहास असं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या सुरत मोहिमेत जेव्हा प्रचंड खजिना या किल्ल्यावर आणला तेव्हा इखलास खान आणि दाऊद खान या मोगली सैन्याचा या किल्ल्याच्या पायथ्याला पराभव केला. याचं प्रतीक म्हणून हा विजयस्तंभ इथं बांधण्यात आला आहे. याचा हा इतिहास आहे. आता कांचना किल्ल्याच्या पायथ्याला येऊन पोचलो. हा समोर दिसतोय तो उभा टाकलेला हा कांचना किल्ला आहे. आज आपला आजच्या सत्रातला हा पहिलाच किल्ला आहे. याच्या पुढं मांचना आणि इंद्राई असे दोन किल्ले आपल्याला करायचे. आपण किल्ल्याच्या मध्यभागावरती आलो आहे आणि असं तीव्र चढाई आहे. आणि हा समोर दिसतोय तो कांचना किल्ला. पण वरती गेल्यावर सविस्तर माहिती घेऊयाची. आपण कांचना किल्ल्याच्या माथ्यावरती आलो आहे. हे दोन सुळके दिसतात, हा आणि हा. हे कांचना किल्ल्याचे सुळके दिसतात आपल्याला. आणि इथून आपण खालच्या वाटेने आपण जाणार आहे गुहेच्या रस्त्याला. आपण पुढे गेल्यावर बघू. आपल्याला तो समोर सुळका दिसतोय त्याच्या उजव्या बाजूने आपण येतोय. आणि उजव्या बाजूने आपण सरळ चालत गेल्यावर असं पुढे गेल्यावर गुहा लागतात, गुहांचे अवशेष ते आपण बघायला चाललो आहे. आपण सुळक्याच्या इथून उजवीकडे आलो आहे आणि हे भव्य असं गुहा भेटली आहे. गुहे म्हणजे पाण्याची टाकी आहेत. एकूण 10 पाण्याची टाकी इथं दिसतात आपल्याला. 10 आहेत बरोबर. पाण्याचं नियोजन काय होतं याचा उत्तम नमुना हा असा सरळ रोड झाडातनं गुहेकडे जातो. गुहेकडे जायच्या आधीच आपण जर डाव्या साईडला थोडंसं वरती आलो तर आपल्याला कांचना किल्ल्यावर जाण्यासाठी ही कातळ शिळा लागते. ही वरती चढून जावे लागते. या कातळात कोरलेलं एकदम खतरनाक पायऱ्या आपल्याला वरती चढून जावं लागते. हा एकदम उभी शिळा असल्यामुळे अशा पायऱ्या कोरल्यात. असं धरून धरून जावं लागते. एक चुकीचं पाऊल डायरेक्ट आपल्याला स्वर्गाची आठवण करून देते. या कातळात कोरलेल्या पायऱ्या आपण चढून आल्यावर हा समोर दिसतो तो मांचना. आणि आपण कांचनाच्या माथ्यावरती येऊन पोचले. कांचनाच्या सगळ्यात वरच्या सुळक्याच्या इथे येऊन थांबलोय. इथून एकदम सुळक्याला लागूनच एकदम निमुळती पायवाट आहे. खूप भयानक असं हा थरारक अनुभव येतोय आपल्याला. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांचं हेच वैशिष्ट्य आहे. खूप थरारक किल्ले तिथले. या सुळक्याच्या शेजारनं पुढे गेल्यावर रस्ता बंद असल्या कारणाने आपण परत फिरलोय. आता पुढून बघू रस्ता आहे का. तर परत या सुळक्याच्या सुरुवातीला आलोय. त्या मागच्या सुळक्यावरनं चढायला खूप अवघड आहे. त्याच्यामुळं आपण डायरेक्ट आता मांचनवर चाललोय. आता मांचनवर चढायसाठी आणि उतरायसाठी एकदम कठीण वाट आहे. इथून डायरेक्ट दरी दिसते आपल्याला. त्याच्यामुळं चढताना उतरताना एकदम हळू, उतरताना पण असं एकदम कातळ खरतनं उतरावं लागतं. कठीण आहे हे सगळेच गड कठीण आहेत. आपण आता सध्या कांचनावरती आहे, मांचनावरती जाणार आहे. आता गडाच्या मध्यभागी हे शिल्प दिसतं. हे याला गड भावला किंवा गड देवता असंही म्हणतात. कांचनकडून मांचनाकडे जाताना माजलेलं हे रान आहे हे छातीपर्यंत आहे. त्याच्यामुळं चुकायचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे मळलेल्या वाटा नीट बघूनच गेलं पाहिजे. चुकायचे खूप चान्सेस आहेत.
मांचनाकडे जाण्यासाठी हे आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या सापडतात. पुढे आल्यावर माजलेल्या गावतात ना, फक्त हळू यायचं. वाटा सापडत नाही, वाटा चुकायचे खूप चान्सेस आहेत. मांचना किल्ल्यावरती चढण्यासाठी आपल्याला कातळातल्या पायऱ्या सापडतात. त्या पायऱ्यावरती चढून आल्यावर आपण जेव्हा डाव्या बाजूला वळतो तेव्हा पुढे आल्यावर या सुळक्यावरनं डायरेक्ट आपल्याला कांचना किल्ला दिसतो. हा कांचना आणि हा मांचना असे 2 जोड किल्ले आहेत. आपण पुढं जाऊन उजव्या साईडला कातळातल्या पायऱ्याच्या नंतर उजव्या साईडला गेल्यावर आपण बघू काय दिसते. सफर सातमाळा डोंगर रांगांची आजचा हा 3रा दिवस. पहिल्या दिवसापासून सुरुवात केलेला हा प्रवास वणी, कन्हेरगड, मार्कंड्या, रावळ्या जावळ्या, किल्ले धोडप आणि आज कांचन मंचन. खरं तर सह्याद्रीतल्या या बागलाम प्रांतापासून थोड्याशा अलीकडं असलेल्या सातमाळा डोंगर रांगात अजिंठापर्यंत जाऊन पोहोचतात. त्या सातमाळा डोंगर आणि रांगांची सफर करत असताना ही सगळी साह्य मंडळी सोबतीला असताना खरं तर दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये सुद्धा सह्याद्रीची आवड म्हणून आम्ही सगळे गडबटके माणसं सह्याद्रीतला एक एक किल्ला पार करतोय. या किल्ल्याचा इतिहासही प्रचंड आहे. हा नाशिकचा प्रांत, इथं चांदवड, परत कळवण, दिंडोरी यासारख्या तालुक्यांच्या सरहद्दीवरती हे सर्व किल्ले विराजमान आहेत. इथला इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही सगळीच भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सुरतेची दुसरी लूट केली, ती लूट बागलाम प्रांतामधून स्वराज्याकडे नेत असताना छत्रपती शिवाजी महाराज ही लूट घेऊन या कांचनबारीच्या परिसरामध्ये आले. हे संपूर्ण किल्ले सातवाहन काळापासून ते आजतागायत आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी असायचे आणि इथल्या खिंडी म्हणजेच जो काही जकात असेल तो जकात वसूल करण्यासाठी असायच्या. परकीयांचं आक्रमण थांबवावं म्हणून हे गडकोट बांधले गेले असावेत असा इतिहासामध्ये उल्लेख सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस स्वराज्यामध्ये आपलं धन घेऊन जात होते सुरतेवरून लुटून आणलेलं, त्यावेळेस दौलत खान व इखलाक खान हा स्वराज्यावरती चालून आला. छत्रपती शिवाजी महाराजांना आडकाठी करत होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पदरची असलेली 15,000 फौजेपैकी 5,000 फौज जो काही लुटीचा माल आहे तो घेऊन पुढे पाठवली व 10,000 फौजीनिशी छत्रपती शिवाजी महाराज गनिमी नाही तर निधड्या छातीनं मुघलांवर तुटून पडले आणि मुघलांचा पराजय केला. रक्तरंजित इतिहासाच्या पाऊलखुणा या वाटेवरती आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही आमच्या साह्य मंडळासोबत दुर्गहेरच्या माध्यमातून आम्ही या सह्याद्रीच्या वाटेवरती फिरत असतो. आपला इतिहास आहे आणि आपण तो जाणून घ्यावा आणि याच इतिहासाला साक्ष ठेवून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वते पते हर हर महादेव, हर हर महादेव. कांचन किल्ल्याप्रमाणेच मांचन किल्ल्यावर पण हे एक पाण्याचं टाकं दिसतं आपल्याला. एकदम थंडगार पाणी आहे. पण मांचन किल्ल्यावरती आपण पुढं उजव्या साईडला चालत आल्यावर हा एक डुब्यासारखा लागतो हा सुळका. तर वरती जाऊन बघू आपण इथं काय आहे. माजलेल्या गवतामुळे वाटा चुकायच्या चान्सेस जास्ती आहेत, त्याच्यामुळं व्यवस्थित मळलेल्या वाटा बघूनच आहे. मांचनगडाच्या ठुब्यावरती माथ्यावरती आल्यावरती आपल्याला अजून एक छोटासा माथा दिसतोय. तिकडे जायचा प्रयत्न करतो आपण. माणसाच्या निर्मितीचा एक अद्भुत चमत्कार म्हणजे गडकोटांवर दिसणारी टाकी. प्रवास येऊन ठेपला किल्ले मांचनवरती. कांचन करून आम्ही मांचन किल्ल्यावरती आलोय. मांचन किल्ल्यावरच्या सगळ्यात टॉपला म्हणजेच काय समुद्र सपाटीपासून जवळपास 4,200 मीटर उंचीवरती हे पाण्याचं कोरलेलं टाकं. असं म्हणतात की सपाट जमिनीवरती लवकर पाणी लागत नाही, परंतु गडाच्या इतक्या उंचीवरती पाणी कसं काय लागलं हा पण एक त्या प्रकृतीला प्रश्न. याच गडावरून समोर दिसतोय हुंड्या, लेकुरवाळी, पलीकडे इखाराच्या पलीकडे धोडपच्या पलीकडे रावड्या जावड्या अशी सातमाळा डोंगर रांगांची संपूर्ण रांग तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. किल्ल्याच्या या बाजूला सुद्धा आपण पाहू शकताय समोर छत्रपतींचा राजटोप जिरे मुकुटासारखा जो किल्ला दिसतोय तो आहे किल्ला कांचन. आपण आता बघितलेलं पाण्याचं टाकं हे गडावरील सर्वोच्च टोक होतं. आता आपण सगळा गड बघून कांचन आणि मांचन या 2 जोड गडांची सफर करून आता आपण खाली चाललोय. काही वेळेस अशी सह्याद्रीतली घसरगुंडी करावी लागते आपल्याला. पण असंच घसरत जाणार ही आपली सह्याद्रीतली घसरगुंडी. घसरगुंडी करत आपण आलो. आता उतरताना हा खतरनाक किल्ला आहे. पण आता कांचन मांचन आणि मांचन किल्ला उतरून आता गड उतर झालोय. आता आपण पुढे चाललोय इंद्राई किल्ल्याकडे. गाडी वगैरे बांधून झाली. आता इंद्राई किल्ल्याच्या दिशेने चाललो आपण. आजच्या सत्रातला शेवटचा 3रा आणि शेवटचा किल्ला इंद्राई या किल्ल्यावर आलोय. इंद्राई गाव इथंच बेस विलेज आहे. या गावातच गाडी लावून आपण इथं गाडी लावली आणि इथूनच असं सरळवरती इंद्राई किल्ल्यावर चालत चाललोय.
आत्ता वाजले 4:30. उशीर झाला पण ठीक आहे. हा शेवटचा किल्ला आहे आपला या ट्रिपमधला. आता इंद्राई किल्ल्याच्या मध्यभागावर आलो आहे. अजून आपल्याला या सोंडेने वरती जाऊन वरती तो दिसतोय तो इंद्राई किल्ला आहे, तिथंपर्यंत जायचं आहे. तर आपल्यासोबत आहेत एक काका, तर त्यांच्यासोबत आपण चाललो आहे पुढं. आपण आत्ताच इंद्राई किल्ल्याच्या मध्यपृष्ठ भागावर आलो आहे. मध्य पठार आहे. इथून हा समोर दिसतोय तो इंद्राई किल्ला आहे. किल्ल्याच्या मध्यभागावर आल्यावर या कातळात कोरलेल्या आपल्याला गुहा दिसतात. त्यातलीच एक ही गुहा आणि गुहेच्या आतमध्ये असलेलं हे पाण्याचं टाकं, एकदम थंडगार पाणी आहे इथं. सातमाळ डोंगरावर रांगायचे प्रवास करत असताना प्रवास येऊन ठपलाय किल्ले इंद्राईवरती. इंद्राई किल्ल्यावरती आल्यावरती समोर पाहू शकता गडाच्या माथ्यापासून थोडंसं खाली हे पाण्यात सुंदर असं टाकं. खरं तर या दिवसामध्ये नितळ आणि थंड पाणी गडावर तुम्हाला पाहायला मिळतंय. समोर तो डोंगर दिसतोय, त्या डोंगराला स्थानिक भाषेत 3.5 रोडगा असं म्हणतात. एक पुरुष, एक स्त्री आणि एक अर्ध असे 3.5 रोडगा असं त्या डोंगराचं नाव आहे. आमच्यासोबत प्रवासामध्ये यशवंत बाबा आहेत. यशवंत बाबा इथे स्थानिक रहिवासी आहेत. ते आमच्यासोबत गाईड म्हणून या ठिकाणी आहेत गडावर. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नक्की त्यांची मदत घ्या. मस्त असं थंड पाणी इथं. थंड पाण्याने तोंड वगैरे धुतलं. आता चाललो आहे पुढच्या प्रवासाला. आपण गडाच्या मध्यभागावर आल्यावर इथं उजव्या साईडला अशा कातळात कोरलेल्या या पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात. याच कातळातनं पुढे गेल्यावर एक खिंड लागते. ती खिंड बघूया आपण. हे दोन्ही बाजूने आपल्याला आपण मोठे कातळ बघू शकतो आणि त्याच्या मध्यभागीबरोबर ह्या पायऱ्या कोरल्यात. हे खूप कमी आणि रेअर किल्ल्यावर, खूप कमी किल्ल्यावर असे आपल्याला बघायला भेटतं. या कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या वाटेने आपण तसंच वरती आलोय पुढं. आणि इथं आपल्याला पहिला द्वार हे लागले. या द्वाराला आपण पुढं जाऊ. या द्वाराच्या आणि पुढं असलेला हा विस्तीर्ण असा किल्ला, या किल्ल्याची ही सुरुवात झाली. आता त्याच कातळात कोरलेल्या पायऱ्यांची वाट आपल्याला इथं घेऊन येते आणि इथून असं विस्तीर्ण असं पठार दिसतं आपल्याला. आपण जवळपास बाले किल्ल्यावरती आलो आहे. या विस्तीर्ण पठारावरती आपल्याला आता पुढचे अजून काय अवशेष आहेत ते बघू आपण. आपण थोडं पुढं आल्यावर इथं जर बघितलं तर जी जनावरं चरायला येतात त्यांच्या अशा प्रकारे मृत्यू होऊ शकतात. किल्ल्याच्या पृष्ठभागावर आल्यावर डाव्याच बाजूला असलेलं हे नैसर्गिक तळ आहे. हे मानवनिर्मित नाही आहे, हे नैसर्गिक आहे. किल्ल्याच्या वरनंच दिसतं आपल्याला तो हा राजदेर आणि हा कोळदेर किल्ला. कातळ पायऱ्यापासून आपण डाव्या बाजूला आलो आहे आणि डाव्या बाजूला जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर चालत आल्यावर आपल्याला ही एक गुहा कोरलेली दिसते. इथं या गुहेत जाऊन बघू आपण काय. ही खूप सुंदर अशी हे स्थापत्यकलेचं एक वैशिष्ट्य म्हणते. याच गुहेत आपल्याला पाण्याचे टाके दिसतात आणि हे स्थानिकांच्या सांगण्याप्रमाणे हे एक जेल आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी कैद्यांना शिक्षा म्हणून, दंड म्हणून इथं डांबलं जायचं. ही काळ कोठडी किंवा जेल म्हणता येईल याला. त्याच गुहेला फिरून आल्यावर आपल्याला हे एक पाण्याचं टाकं दिसतं. तिथूनच पुढं आल्यावर या पण आपल्याला गुहा दिसतात. या गडावर कातळात कोरलेल्या खूप गुहा दिसत आहेत, कारण या गुहांचा वापर जेल म्हणून कैद्यांना ठेवण्यासाठी करत होते. याच गुहेंच्या शेजारी आपण बघू शकतो या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. परत अजून गुहा दिसतात आणि पुढं जर आलो आपण तर नक्षीदार कोरलेल्या गुहाच दिसतात. या किल्ल्यांवर अंदाजे 20 ते 25 गुहा असतील. आपण त्या लेण्या बघितल्या. लेण्यांपासूनच आपण डावीकडे आलो आणि उजव्या साईडला थोडंसं आल्यावर आपल्याला हे तळं लागलं. याच तळ्याला लागून आपल्याला हे महादेवाचं मंदिर दिसतंय. हेही एका लेणीतच आहे. या गडावरचं वैशिष्ट्य म्हणजे या गडावर फारच लेण्या आहेत. आणि आपण एक शिवलिंग बघू. इथं असलेलं हे शिवलिंग सुंदर दिसतंय. अंधारामुळे दिसत नाही. हे शिवलिंग आपण बघू शकता. जवळजवळ 6:15 6:30 वाजले. आपल्याला भूक लागल्यामुळे आपण थोडासा नाश्ता करून घेतोय. आपण आहे आत्ता या तळ्यापाशी आणि या महादेवाच्या मंदिराच्या इथंच बसलो. आपण 3 दिवस सगळे सोबत फिरलो. सगळ्या सोबतीची सफर कशी झाली या सफरीचा आढावा आपले लोळे सर देतील. नमस्कार, जय शिवराय. गेले 3 दिवस सातमाळ डोंगर रांगेमध्ये फिरत असताना आपण अनेक किल्ल्यांना पाहिलं. त्यांच्या अंगा खांद्यावरती आपण बागडतोय. आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये सुरुवातीला आपण धोडप किल्ल्यापासून प्रवासाला सुरुवात केली होती. आपण सर्वप्रथम किल्ले कांचन, किल्ले मंचना असे 2 जोडगोळी किल्ले केले.
त्यानंतर आपण येऊन ठोकलो किल्ले इंद्राईवरती. इंद्राई किल्ला खरंच नजरेची पारणं फेडतो. संध्याकाळचे आता जवळजवळ 6 वाजे आले, परंतु आत्मिक समाधान या किल्ल्यावरती मिळतं. आणि आमचा प्रवास आजच्या दिवसाचा इथंच संपतोय. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद.